शहरातील एका परिसरात राहणारी एक तरुणी तिच्या लग्नाच्या दिवशी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. सोमवारी वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यात शेजारच्या एका तरुणावर तिच्या मुलीला फूस लावून पळून नेल्याचा आरोप आहे. लग्नासाठी बनवलेले सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम तरुणाने पळून नेल्याचा आरोप आहे. पीडितेचे वडील सोमवारी पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांच्या मुलीचे लग्न 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा समारंभ मथुरा येथील आर्य समाज धर्मशाळेत आयोजित करण्यात आला होता. लग्नाच्या दिवशी सकाळी 8 वाजता शेजारच्या प्रशांत यादव या तरुणाने त्यांच्या मुलीला फूस लावून पळून नेले. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी तरुणाविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे, असे निरीक्षक अनुज कुमार यांनी सांगितले आहे.